आजच्या कीर्तनाचा गाभा म्हणा, उद्देश म्हणा, या अभंगातील जे एक महत्वाचं कडवं आहे. तुका झाला से कळस भजन करा, भजन करा सावकाश, भजन करा तुका झाला भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, इथे यायचंय आपल्याला. मात्र पायापासून कळसापर्यंत जायला ही किती वेळ लागतो हे आपल्याला अगोदरच गृहीत धरावं लागतं. उठलं की कळसापर्यंत गेला आणि जमलं की कळस बांधला असं नाही होत. एरवी कळस ठेवण्याला फारच कमी वेळ लागतो. एका दिवसाच काम आहे ते कलशारोहण. पण कलशारोहण एका दिवसात आणि एका दिवसाच्या काही वेळ होत असलं तर ज्या मंदिराच्या शिखरावर तो कळस ठेवायचा ते मंदिर वर्षानुवर्ष चालत असत. वर्षानुवर्ष, अनेक वर्ष. बऱ्याच मंदिराचे तर भूमिपूजन होऊनच अनेक वर्ष जातात. भूमिपूजन याच्यात जे 5 अक्षर आहे, मला वाटतं तेवढे वर्ष जातात भूमिपूजन झाल्यावर सुद्धा. 5व्या वर्षापासून त्याच्या सुदैवाने सुरू झालं तर झालं. त्याच्या अधिक विचारात मी जात नाही. पण अनेक वर्ष जातात, ही गोष्ट खरी आहे. त्याचा पाया म्हणा, त्याचा बेसमेंट म्हणा, त्यानंतरचा गाभारा म्हणा, पुढे शिखर, पुढे कळस, वेळ लागतो. हे मंदिर उभारण्यातच एक मानसिक आनंद असतो. मला वाटतं मंदिराचं एक वेगळंच आहे. बांधून झाल्यानंतर कथा कीर्तन भजन पूजन दर्शनाधिकाने ते आनंद देईल यात काही नवल नाही. पण बांधत असतानाच खऱ्या अर्थाने आनंद देत असतो, समाधान देत असत. मंदिर आणि ते बांधणारा हे दोघे सारखेच उंचीने जात असतात. विठ्ठला विठ्ठला. अभंगात प्रवेश करताना किंवा सांगताना सांगण्याचा प्रयत्न करीन. जगद्गुरु तुकोबाराय ज्या या भागवत धर्म मंदिराचे कळस झाले, या मंदिराचं काम किमान 500 वर्ष चालू होत. 5 वर्ष तर नव्हे, 500 वर्ष. काही शतकामध्ये पायाच झाला, काही शतकामध्ये खांब उभारणी झाली, काही शतकामध्ये कोट विस्तार झाला आणि शेवटी 5व्या शतकामध्ये या भागवत धर्म मंदिरावर कळस बसला. लौकिकात आपणही पाहतो की काही मोठ्या इमारती याचं काम तितकीच वर्ष जास्त चालत. शांततेनं, धीरतेनं, मजबूतरित्या वर्षानुवर्ष काम चालत. अलीकडे वास्तुशास्त्र किंवा बांधणीचा प्रकार थोडासा प्रगत झालाय आपल्याकडे. अलीकडे एवढे वर्ष घेत नाही बहुतेक इमारत. बांधणारा सुद्धा म्हणत असतो एका वर्षात बंगला पूर्ण केला, इमारत एका वर्षात. पण मला वाटतं असं वर्षामध्ये बांधून झालेलं घर हे बांधण्याला बरोबरच स्पर्धा करत. माझं वाक्य कळलं का नाही कोण नाही. लिखण्याच्या बाबतीत कोणाबरोबर, तू अगोदर की हो. काही वेळेला तर बांधणारा डोळ्याने पाहतो, स्लाप निखळला, पडला खाली. कळलं? याची देही याची डोळा. आपल्या डोळ्यानेच पाहिलं जात.
मी केवळ इमारतीपुरतं हे बोललो नाही, मंदिरापुरतं बोललो नाही. वारकरी संप्रदाय अथवा पंथाप्रमाणे असे अनेक पंथ ही महाराष्ट्रात व देशामध्ये जन्माला येतात आणि त्या पंथाची इमारत तशी एखाद्या दुसऱ्या वर्षातच उभी राहते आणि एखाद्या दुसऱ्या वर्षात गाव न गाव, शिव न शिव, गल्ली न गल्ली, चौकडे प्रचार व्हायला वेळ लागत नाही. या जगामध्ये चांगल्या गोष्टीचा प्रचार होण्याकरता उशीर लागतो. विठ्ठला विठ्ठला. अन्य गोष्टीच्या बाबतीत तसं नाही, ते ताबडतोब ती हवा पसरते. गणपतीने दूध पिलं गणपतीच्या मूर्तीने. मला वाटतं ही हवा किती दिवसात जगभर पसरली. अशा काही वरवरच्या गोष्टी जगात पसरायला वेळ लागत नाही, पण त्या लुप्त व्हायलाही वेळ लागत नाही, लुप्तही होत. त्याप्रमाणे छोटे मोठे पंथ आपापल्यापासूनच त्या पंथाचे संस्थापक असं जगालाही सांगतात. हा पंथ मागावून कुठून आला असं नाही, हा आमच्यापासूनच निर्माण झाला असं. आम्हीच संस्थापक आहोत. ठीक आहे, तुमच्यापासून निर्माण झाला, तुमच्या देखतच तांबे. विठ्ठल या भागवत धर्म मंदिराचा पाया ज्या ज्ञानराज माऊलींनी घेतला, तो पाया घेण्याकरता जी जमीन घेतली ती जमीन ही आहे. वेद मार्गे मुनी गेले, याचे मार्गे चाले. वेद मार्गे मुनी गेले, याचे मार्गे चाले. तरंगाकारी हर बोलो ज्ञानदेव निवृत्तीचा विसरलो. तर वेद मारे या जमिनीवर बांधलं गेलेलं हे मंदिर आहे. वाचा बोलू वेदनी, मला कल्पना आहे थोडीशी. अनेक कार्यक्रम आहे आणि आमच्या सारख्याकडनं होणारं चिंतन हे थोडस श्रवणाला मननाला जडही जाण्यासारखं आहे. पण सततच बोलण्याचा संबंध असल्यामुळे बोललेलंच बोलण्याची सवय मला नाही. ते नवं शोधावं लागतं. मला जे नवीन चिंतन असतं ते माझं कीर्तन असतं. विठ्ठल जमिनीमध्ये भागवत धर्म मंदिर उभं केलं. जगद्गुरु तुकोबारायच्या कळस स्थानाला आपल्याला स्पर्श करायचा आहे.
स्पर्श कसला आला त्या कळसाला नमस्कार करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून तो कळस त्याला वंदन करत असताना हे मंदिरच मुळात झालं कोणत्या भूमीमध्ये, कोणत्या जमिनीमध्ये. मंदिराला जमीन हवी, भूमी हवी, म्हणून तर भूमी पूजन असतं. तर वेद ही या भागवत धर्म मंदिराची भूमी आहे, जमीन आहे. 4 वेदावर उभारलेलं हे मंदिर आहे. त्या उपनिषद रूपी दगडाची ज्योती त्याला आपण म्हणतो. दगड, घडीव दगड, सिद्धांताचे दगड या पायाभरणीला टाकलेले आहे. पण थोडीशी गोष्ट त्याच्यामध्ये अशी, श्री संत बहिणाबाईच्या शब्दाचा अर्थही सांगितल्यासारखा होईल आणि त्याची एक आराखडा म्हणा, आकृती आपल्या डोळ्यापुढे. या भागवत धर्म मंदिराचा जमीन आपल्याला सांगितलं. या जमिनीत घेतलेला पाया, जमिनीत घेतलेला पाया हा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे, अमृत अनुभव आहे. आपण नित्य जो हरिपाठ म्हणतो तो हरिपाठ आहे. अजून एक 4था ग्रंथ आहे चांगदेव पासून. मला वाटतं या ग्रंथाची नाव तरी आपण ऐकूया आजच्या काळात. ग्रंथ तर आम्ही लुप्तच केली, आपणच लुप्त केली. वारकरी संप्रदायातील माणूस ना माणूस या गोष्टीला जबाबदार आहे. विठ्ठला विठ्ठला. संप्रदायामध्ये जगण्यात आमचं आयुष्य चाललेलं आहे, पण संप्रदायाला जगविण्यामध्ये आम्ही असमर्थ ठरलेलो आहोत. विठ्ठला. कुठे गेला अमृतानुभव, कुठे गेली ती चांगदेव 65? आणि बोलता ज्ञानेश्वरी तरी कुठे गेली? चाटे सरासारख्यांना मला वाटतं मला म्हणावं लागेल की त्यांच्याकडे काय तो दोष नाही, सगळ्या महाराष्ट्रातच नाही. मला वाटतं या सत्संगात ज्ञानेश्वरीचं प्रवचन, हा ठीक आहे, गाथापारायण तर तो यावेळेचा तो प्रसंग वातावरणच आहे, निमित्तच आहे. गाथापारायण फार झालं आपण ज्ञानेश्वरीच्या पारायणावर धरू. एरवी ज्ञानेश्वरीची असतात, आज गाथा आहे पुढे ते. पण सप्ताहाचा गाभा ज्ञानेश्वरीचं प्रवचन असेल हे आपल्यासारख्याला आज कल्पना नाही. कारण तुम्ही मंडळी जेव्हापासून या तोड्या घेतल्या आणि उत्साहाने करता त्याच्या अगोदरच ही गोष्ट मागे सरकली. काही वर्ष लोटली आता ज्ञानेश्वरीचं प्रवचन, पारायण वेगळं, प्रवचन ते भलेही काही लोकात व्हायचं, त्याला फार लोक नसायचे. अर्थात आमचे परमपूज्य गुरुवारी मामासाहेब, परमपूज्य गुरुवारी धोंडा महाराज, शंकर महाराज खंडाळकर, रंगनाथ महाराज हे महात्मे जोवर होते तोवर ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला ही कीर्तनाहून अधिक गर्दी असायची, कीर्तनापेक्षा दुपारच्या वेळेत. पण ओघात, काळाच्या ओघामध्ये आता तो सोहळाच प्रवचनाचा समाप्त झाला. तेव्हा ज्ञानेश्वरी सुद्धा आता जाते आहे अशी अवस्था. म्हणून माऊलींचे हे वाङ्मय हा पाया आहे, हा पाया आहे. त्याच वेळेला श्री संत नामदेव महाराजांनी त्याला फार मोठा कोट घालून ठेवला. अलीकडे कोट असण्याची कल्पना लवकर उचल, कारण शहराधिकामध्ये बंगला होत असताना पहिला बंगल्याचा कंपाऊंड वॉल म्हणतो आपण, ते कंपाऊंड केलं जात. पुन्हा कंपाऊंडच्या आत कोणी येऊ नये, बंगल्यात तर कोणी शिरूच नाही. 5 बोटांनी भीक देण्याकरता भिकारी सुद्धा दरवाजा समोर येऊ नये असा बंदोबस्त
विठ्ठल विठ्ठल. आता खरं या मंदिराचं वर्णन करताना अलीकडच्या वास्तूचा विचार थोडाफार येईलच. बहुतेक पूर्वी जुने वाडे जुने घरे ते लावले जायचे. माझं वाक्य जरा ते त्याचे दरवाजे लागायचे. प्रसंगी रात्री म्हणा किंवा दिवसा गावाला जायचं ते लागायचे. आता ही नवीन इमारती नवीन बंगले हे लावले जात नाही, हे उघडले जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लावणं याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. एरवी उघडेच पण प्रसंगी लावायचे. आता बंगल्याचं वेगळं आहे, एरवी बंदच प्रसंगी उघडायचे. एक इमारतीपुरतं बोलेन मी. आपल्याकडे म्हणाय घर म्हणत काय चाटेस बांधून पहा, लग्न म्हणत आणि राजकारण म्हणत निवडणुकीला उभं राहून पहा. विठ्ठल तत्पूर्वी बरेच उभे करणारी माणसं फार असतात. उभे करतात, मुद्दामच उभे करतात. आणि उभं करायला सुद्धा कोणतं ठिकाण पाहतात ते गंमतच त्याच्यामध्ये. त्यांना असं जर दिसलं ना आपल्यातलाच, आपल्या बरोबरचाच, आपल्याच वयातला, पण आपल्या देखत 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 पुढे गेला. इमारत झाली, गाडी झाली, घोडं झालं, पैसे भराय, हा आपल्या देखत पुढे निघून गेला. हा आता पुन्हा आपल्या पंक्तीत आणून बसायचा असेल तर एकच मार्ग, एकच राजमार्ग. कोणता राजमार्ग? एकच मार्ग राजमार्ग. त्याला उभा करणे आणि चौकडून तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून आणू, आम्ही तुम्हाला निवडून आणू. हेही याचं तेवढंच शिल्लक राहिलेलं असतं, शिल्लक झालेलं असतं. त्याला एक खुद तेवढीच असते की आता फक्त इतकं झालं की तुका म्हणे जन्म आलाय चेसा, कुठेतरी सत्ता मिळाली. हे उभे करणारे भेटले, तुम्ही उभे राहा, निवडून येऊ, निवडून आणू, निवडून आणू. ते लागले उभे राहा. त्याला कोणी विचारतात तुम्ही का उभा राहिला, सगळेजण म्हटले उभे. याची योग्यता आहे का याचा पत्ताच नाही हे जण. आता उभं करणाऱ्याने दोन गोष्टी विचारल्या. एक तर आपल्या पंक्तीत येऊन बसेल हा एक पाहिला, आणि आपला एक महिना बाहेर पडेल व्यवस्थित. गाडीलाही डिझेल, आपल्यालाही डिझेल, व्यवस्थितरित्या होईल. उभं करतात आणि महिनाभर असा प्रचार करताना निवडून आणू, निवडून आणू म्हणता म्हणता 2 दिवस निवडणूक पुढे राहिली. इतके जोरात येतात ते निवडून शब्द गाळून टाकतात. निवडून नाही म्हणत पुढे आम्ही त्यांना आणू, आम्ही त्यांना आणू. तरी याच्या लक्षात येत नाही यांनी निवडून शब्द गाळलाय. आता हे निवडून नाही म्हणत, हे आणू म्हणतात. याचा अर्थ एवढाच आहे, हे तिथे पडले तर उचलून घरी आणू, तेवढा. विठ्ठला म्हणतो बांधून पहा. अवघड आहे. म्हणून तर पिढ्या, एखाद्या पिढीत घर होतं, 4 पिढ्या त्याच्यामध्ये राहत, तेही तितकं सोपं नाही. पण असं घर बांधणाऱ्याच्या शक्तीवरच उभं राहील असं नाही. पुन्हा त्याच्यावर कुणाची तरी कृपा व्हावी लागते. कृपा व्हावी लागते म्हणजे अनपेक्षित सहाय्य मिळवावं लागतं. कुठेतरी ते पडतं, थांबतं. पैसे थांबले, कारागीर नाही, असं थांबलंय, नाईलाज होतो. आणि मग नातेवाईक आपतातला एखादा मनुष्य येतो आणि का पडू दिलं, पैसे संपले. कुणी काका असेल, मामा असेल, चल पुढे सर, पुढे हो. किती पैसे कमी पडतात, एवढे तेवढे मी देतो, काम पुढे.
मला वाटतं हे कर्माचं घर नाही, आता इथून पुढे हे कृपेचं घर आहे. जिथपर्यंत थांबतं ते कर्माचं घर आहे आणि जिथून पुन्हा उभं राहतं ते कृपेचं घर आहे. लक्षात आलं माझं म्हणणं? आपल्या ते कृपेचं आहे. जन्मभर तो मनुष्य म्हणतो अरे माझ्याकडनं होत नव्हतं, त्यांची कृपा झाली. आता कृपा शब्द त्याला एवढं शास्त्रीय पद्धतीत बोलता येत नसेल, पण त्यांची मर्जी आहे, त्यांची कृपा आहे. अगोदर भागवत धर्म मंदिराचा अर्थ भक्ती मंदिर आणि जगत उद्धाराचं मंदिर, समाज माता भगिनी सह निवाऱ्याला जाण्यासाठी, जगाचा उद्धार होण्यासाठी ही इमारत तशी वेद शास्त्र पुराण काळापासून सुरुवात झाली. इथून काम चालू होतं. जगत उद्धाराचा मानस वेदाचाही होता. वेदाने वाट काढली, वेदाने निर्वाळन भूमी तयार केली. विठ्ठला पण तयार करत असताना वेदाने वाट कोणती काढली? कोणीतरी एक अधिकारी पुढे व्हावा आणि मग त्या अधिकाऱ्याच्या हातून इतरांचं होतं. सर्वांना वाट मोकळी नाही दिली त्यांनी. काही विशिष्टांना हाक मार, तुम्ही या, तुमच्या हातामध्ये हे ज्ञान घ्या, तुम्ही उंच व्यासपीठावर बसा, इतरांना जेवढं खाली बसवता येईल तेवढं बसा. खरं म्हणजे स्टेजवर आम्ही असलो आणि तुम्ही खाली बसलेले असला म्हणजे तुमचा अधिकार कमी असतो असं नाही, कमी असतो, आमच्यापेक्षा कमी असं नाही. खरं तर चिंतन असं आहे की हे खाली जमिनीवर बसलेले श्रोतेच अधिकाराने मोठे असतात, वजन मोठे असतं त्यांचं. आम्ही स्टेजवर उभे राहतो, वर जातो, तुमच्यापेक्षा वर असतो म्हणून आमचं वजन जास्त नाही. तुम्हाला तराजूचा अनुभव आहे वजन काट्याचा. जास्त वजनाचं पारडं काय सर? काय वजनाचं पारडं खाली असतं, खाली टेकलं की वजनाची कल्पनाच करत नाही, ते टेकलं जमिनीला. कमी वजनाचं पारडं कुठे जात आहे? वर जात. हे स्टेजवरची माणसं कमी वजनाची पारडी आहे. हे तर स्टेज नाही, जे ज्या क्षेत्रातलं जे स्टेज असेल, स्टेजवर जाऊन बोलतोय, समजा हे पारडं वर गेलं, वजन कमी आहे. आणि त्याचे विचार स्थिर मनाने हृदयात ठेवणारे हे जाड वजनाचे गंभीर श्रेष्ठ असेल. पण वेदाने असा फरक करून टाकला. एक श्रेष्ठ एक कनिष्ठ वाट उद्धाराची मुक्तीची दाखवली. वेदामध्ये मुक्तीचा विचार आहे, पण विशिष्टासाठीच, सर्वासाठी नाही. वेद संपन्न होयत काही परी कृपण ऐसा आन नाही, जे कानी लागला तीही वर्णाची. कृपण, कृपण शब्द माहिती आहे आपल्याला? कृपण म्हणजे अगदी दुसरा शब्द वापर, मक्खी चूस म्हणतात. जेवताना ताटात पडलेली माशी ही. पुढचं नाही सांग. विठ्ठल कृपण शब्द फारच वेगळा. गावात कृपणग्रस्त होते. कृपण म्हणजे सगळ्यापेक्षा श्रीमंत होते आणि कृपण होते म्हणूनच श्रीमंत होते. कृपण माणसं श्रीमंत असतात कारण त्यांच्याकडे पैसा आला रे आला की त्याला सायुज्य मोक्षच. जन्म नाही रे आली माझी, आला पैसा की कपाटात, आला पैसा की कपाटात, पुन्हा पैसा कपाटात आणि हे वैकुंठात. त्याला पैसा पुन्हा बाहेर काढा, त्याला कृपण. जगाला नाही देणार, स्वतः उपभोग नाही तर स्वतः. पहाटेच गावाला जायचा प्रसंग त्या श्रीमंत ग्रस्तावर आला. पहाटे निघालो, ते स्नानवान उरकून निघालो आणि घरून जवळ 2-3 किलोमीटर पुढे गेलो. फार जुना काळ प्रवास पायाचा होता.
आता वाहनाने माणसं चालतात. पूर्वी वाहनासारखी माणसं पायाने चालायची. आता वाहनं एवढी आणि अशी झाली की ती पायाने चालण्यासारखी चालतात. विठ्ठला विठ्ठला. मी काही चुकीचं बोललो असं नाही. शहरामध्ये जर आपण गाडी घातली तर एवढ्या वेळात तर मी पायाने पोहोचलो असतो असं म्हणायची वेळ येते. पायाचा माणूस जेवढं चालतो वेगाने तितकं सुद्धा वाहन शहरातून नाही चालत. तेव्हा हा पायाने चाललेला 3 किलोमीटर गेल्यावर याच्या लक्षात आलं आपण पहाटे निघालो पण घरातून दिवा मालवला नाही, विझवला नाही. त्यामुळे आपली मंडळी बायको तर उशिरा उठते, मग ती उठेपर्यंत तेल जळत राहील, दिव्यातलं तेल गळेल म्हणून तिथून ते परत आले पुन्हा चालत. दरवाजाच्या फटीतून पाहिलं अंधार होता. ती म्हणाली, असं म्हटला आपण विनाकारण आलो. खरं तर तिने दिवा विझून टाकला कारण याच्या पठडीत ती तयार झाली होती याच्या सहवासात. तेव्हा ती कशाला वाया जाऊ दे ना. मग याने दार न उघडताना दार टकटक वाजवलं. तो म्हटला तिने आतून आवाज दिला. का हो? तेवढं नाही, मुद्दाम आलो होतो. कशा करता? म्हटलं तू दिवा विझविलेला का आहे की नाही, मालवला की नाही. ती सरळ म्हटली मी तर दिव्याचं तेल वाया जाऊ दिलंच नाही, पण तुम्ही इथे परत आला, तुम्ही खरी नुकसान केली, मी नाही केली नुकसान. तुम्ही परत येताना चपला किती झिजले, तुम्ही परत आले त्यामुळे तुमच्या चपला किती झिजल्यात. तो म्हटला असं भलता सलता आरोप करू नको, परत येताना चपला बगलेत आणल्या ना. वेद कृपण होय ठाई, संपन्न होय ठाई, पण कृपण नाहीसा आण नाही. त्याने उद्धाराची वाट दाखवली पण अत्यंत संकोचित. भूमिपूजन म्हणजे मंदिर काय? विठ्ठला विठ्ठला. जगत उद्धाराचं भूमिपूजन वेदाने केलं तर त्या भूमिपूजन झालेल्या जमिनीमध्ये उत्कृष्ट पाया ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवे रचिला शेवटी बाटली कीर्तनकाराच्याही हातात आली. आज ती पाण्याची आहे, पुढे अशी तर प्रगती चालू राहील पुन्हा कशाची येईल देव झाले. मला इथे मी कृपा शब्द, खर तर या कडव्यावर आणि भजन करा सावकाश या मुद्द्यावर मला फार मोठमोठ्या समाजात आणि मोठमोठ्या ठिकाणी बोलावं लागले. त्यातलं जे काही राहिलं माझ्या दृष्टीनं ते मी पुढच्या कीर्तनामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. आज माझी वाट फुटलेली आहे संत कृपा या शब्दात, आणि त्यात 2 मुद्दे काढले की अगोदर कष्टातून होणारं घर कुणाच्या तरी कृपेतून पूर्ण होत असत. कृपेतून किंवा एखाद्याने जरी घर पूर्ण बांधलं तर तो म्हणतो मातृपितृ कृपा, मातृछाया पितृछाया. एक आपली भौतिक शक्ती घर अथवा मंदिर बांधण्याला पुरेशी होत नसते, हा यावरचा सिद्धांत. त्याला पुन्हा कोणाची तरी कृपा लागते.
खर तर संपूर्ण जीवनच असं आहे. जीवनाचाच विचार आपल्याला केला पाहिजे. माता भगिनी असो, पुरुष वर्ग असो. मला वाटतं या माता मुलांना दररोज तो स्वयंपाक करतात. ती नवी सृष्टी आहे एक प्रकारची. स्वयंपाक करतात, त्याला ती चवी, त्याचा तो स्वाद, हा काही मला वाटतं त्या केवळ पदार्थाचाच असतो असं नाही. मिरचीने वस्तू तिखट होईल, साखरेने ती गोड होईल, मिठाने ती खारट होईल, आणखी ज्या ज्या काही वस्तू असतील त्याने ते होईल. पण स्वाद नावाची जी एक वस्तू आहे, तो पदार्थ त्यात नाही. विठ्ठला तो जो स्वाद आला भाजीला, कढीला, आमटीला, तो जो स्वाद आला, तो स्वाद करणारी माऊली, तिच्यावर ज्या कोणाची कृपा असेल त्याचा. विठ्ठला म्हणून असं म्हटलं जातं, अमुक त्या बाईच्या हातचा तो गुण आहे. कोणी सर्वच जण करतात. स्वयंपाकामध्ये सुद्धा एक मूळ असते. साधी भातासारखी वस्तू, हो, अगदी मोत्यासारखा सडसडीत मोकळा भात एखाद्या माऊलीच्या हाताने तो होतो. खरं असा भात तिकडे कोकणात आम्ही पाहतो. आपल्या मराठवाड्यामध्ये भाताचा प्रकार वेगळा. आपण भाताचा भात करतो. खऱ्या अर्थाने तांदळाचा भात नाही करत, भाताचा. तो हाताने घासाने खायचा की त्याच्यातच उडी देऊन खात बसायचा. एखादी माऊली मात्र तळापासून तर थेट वरच्या टोकापर्यंत, भांड्याच्या गळ्यापर्यंत जसा आहे तसाच तो शिजेल. मी तर आमची जुनी मंडळी सांगायची तो भात करताना, एखादी माऊली तांदूळ तो एकच, भांड एकच, ती चूल म्हणा किंवा चिशेगडी एकच, करणारी बाई सुद्धा एकच, पण भाताचे प्रकार ती. त्या भांड्याच्या तळाला जळगाव, मधल्या भागात मेनवाडी चिकट मिळला, आणि वरच्या तोंडाला तांदूळवाडी स्वतंत्र. तेव्हा असेही पदार्थ होत. पण ज्याच्या वासानेच जेवण होत आहे असा भात होण्याकरता किंवा स्वयंपाक होण्याकरता कृपा लागते. कृपा लागते. म्हणून घरातील थोरा मोठ्यांची सेवा या कामी पडत असते. आशीर्वाद घ्यावे लागतात, कृपा घ्यावी लागते, हाताला यश मिळण्याकरता. होणारा प्रत्येक पदार्थ सुवासिक आणि सुगंधी चांगला बनण्याकरता मोठ्यांचे आशीर्वाद घेतले का, तर आम्हाला बघा विठ्ठला विठ्ठला लांबच चालेल, पण मला दोन विषय महत्वाचे ठेवायचे आहे की इमारत होत असताना कष्टाचा भाग एक आणि कृपेचा भाग. वेदशास्त्र आणि पुराणे यांनी कष्ट उचलले, श्रम केले, जगत उद्धाराच्या वाटा शोधल्या, पण तेवढ्या सापडल्या नाही. मंदिराचं काम पूर्ण झालं नाही, कुठपर्यंत तरी ते आले. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जमीन हवार करणं, समान करणं, सपाट करणं, चांगली करणं, जमीनच तयार करून ठेवणं इथपर्यंतच ते आले. पुन्हा काम थांबला तर वेद केव्हा आणि संत केव्हा. कालानुसार बोलायचं झालं तर 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांची संत झाले. तुकोबारायांना 400 वर्ष झाली. हा शेकड्याचा काल आहे. पुन्हा वाक्य उच्चारतो मी आपल्या पुढे. हा शतकांचा काल आहे आणि वेदाचा हजाराचा काल आहे. हजारो वर्षापूर्वी जमीन तयार करून ठेवलेली, भूमिपूजन करून ठेवलेलं, पण इमारत पूर्ण नव्हती होत. हे कष्टाचे काम आहे. ऋषी मुनींनी कष्ट केले त्याच्यामध्ये. पण अशीच जगत उद्धाराची, जगत कल्याणाची इमारत अर्ध्यावरच राहील. भूमिपूजनच होऊन पडलं. या इमारतीच्या पूर्णते करता संतांच्या अवताराचा काल सुरुवात झाला. संतांच्या अवताराचा काल सुरुवात झाला आणि ज्ञानोबारायांच्या अवतारापासून मग, 'मग' 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 'मग'
की आपल्या सर्व समाजाकरता या रे लहान थोर पाया ज्ञानराज माऊलीने आरंभाला घेतला. म्हणकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाच. जना म्हणकारे ब्राह्मणा नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, मग जना म्हणजे कळलं जो जन्माला आला तो जन. विठ्ठला मृत्यूलोकी जन्म झाला ना त्याने म्हणकारी अधिकारही मुक्त केले आणि वाटही सोपी काढली. श्री विठ्ठलाचे नाम वाचे मोकळा दरवाजा सारखं. म्हणून संत कृपा झाली. संत कृपेनेच या जगदोद्धाराचं मंदिर पूर्ण झालं. विठ्ठला मगाशी मी म्हटलं 500 वर्ष 13वे शतक ते 17वे शतक 13 ते 17 500 वर्षपर्यंत. आणि म्हणून तर आज कठीण गेलंय, कठीण चाललंय. आपण असं म्हणू नका की देशाच्या भौतिकतेलाच दहशतवाद्यांचा धोका आहे. देशाच्या संस्कृतीला आणि देशाच्या अध्यात्मालाही परमार्थवाद्याचेही दहशतवादी बरेच मोठे आहेत, आतंकवादी आहेत. हे न कळता चाललेलं आहे. भक्ती संप्रदायावर, संतांच्या पंथावर आक्रमण ज्याला आक्रमण होत आहे. आज अन्य पंथीयांना असं समाधान वाटतं की या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबाचे जे फोटो होते ते आता काढले, आता आमच्या गुरुचे फोटो तिथे आहेत, आता आमच्या पंथाचे फोटो तिथे आहेत, आता त्या घरात आमच्या पंथाचं नाव आहे. हे अतिक्रमण आहे, हा आतंकवाद आहे. विठ्ठला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, नामदेवराय, सावता महाराज, जगसंताजी महाराज आदी संतांच्या फोटोने ज्या घरांच्या भिंती सनाथ झालेल्या होत्या त्या घरात प्रवेश केल्याच्या नंतर या घरामध्ये पैसा किती आहे, धान्य किती आहे हे पाहण्याची गरज नव्हती. हे घर श्रीमंत आहे का? सनाथ मोठे नाथ ज्यांच्या घरात आहे ते सनाथ अशा रीतीचं घर. महाराष्ट्रीयांनी खूप विचार करण्याची गरज आहे. आपल्या महाराष्ट्रीय संतांच्या फोटोंना बाजूला सारून अन्य फोटो घरात बसवताना याचा विचार आत्मपरीक्षणाची गरज आहे. आपल्यासाठी जे अवतीर्ण झाले त्यांना आपण घराच्या बाहेर काढले. ही जाण बहिणाबाई आणून देते की बाबा तुमचं सर्वांचं घर, तुमच्या घरात त्यांना ज्ञानोबाराय, नाथ महाराज, तुकोबारायांना जागा द्या का देऊ नका, पण तुमच्या सर्वांकरता महान घर त्यांनी बांधून ठेवलं. ज्ञानदेवेची हे मंदिर शतकानुशतके चाललंय आणि प्रत्येक शतकात एका संतांनी अवतार घेऊन
त्याच मंदिराची पूर्णता केली. आजच्या शतकात 21व्या शतकामध्ये जो तो संत स्वतःच वेगळं मंदिर बांधतो. अजून देवादिकाचे बांधतो एवढं तरी बरं आहे, स्वतःचे बांधत नाही. विठ्ठल जो पाया ज्ञानोबाने घातला त्यानंतरही 300 वर्षाने अवतार नाथ महाराजाने घेतला तरी मग त्याच मंदिराचं काम, त्याच भिंती, त्याचीच खांब. त्यानंतर 150 वर्षे पुन्हा तुकोबाराय अवतीर्ण होतात नंतर, तर त्याच मंदिराचं कळस. त्यानंतर बहिणाबाई होते त्याच मंदिरात. एका मंदिराकरता अनेक संत, अनेक संतांची अनेक मंदिरं नव्हे. विठ्ठला विठ्ठला एक जीवता, एक तानता, एक तादात्म्य. ज्ञानोबारांच्या समाधी कालानंतर 300 वर्षांनी एकनाथ महाराजांचा अवतार होतो आणि एकनाथ महाराजांच्या समाधीमध्ये स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय जाऊन सांगतात, अजान वृक्षाची मुळी कंठाशी येऊन अलंकापुरी काढ. संत अनेक, देव एक अथवा पंथ एक ही स्थिती आहे. पंथ एक. मग काल बदले, देशही बदले, देशही बदले, कालही बदले, परंतु संत पंथ मात्र एका शर्तीने राहील. म्हणून या दृष्टीनं अशी ही मजबूत इमारत 500 वर्षापर्यंत झालेली असल्या कारणाने भौतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ही अनंत आक्रमण या पंथावर झालीत आणि होत आहे. तरी देखील हा पंथ जिथल्या तेथे राहतोय, नवे त्याच्यात वाढ होते. याचं कारण या संतांनी केलेला मजबूत पाया. मजबूत पाया तिथे एक प्रकारचा झाला. ज्ञानेश्वर महाराज, जनार्दन स्वामी एकनाथ, नामदेवराय, जगद्गुरु तुकोबा, अर्थात ही मंदिराची पूर्णता. आणि त्याच्या मागे आपल्याला वेदशास्त्र आणि पुराणे हा भाषा, तो विषय तसा या अभंगात नाही, पण तो घेतल्याशिवाय या अभंगात वाट सापडायचीच नाही. विठ्ठला संत कृपा झाली, इमारत फळा आली. इमारत पूर्ण झाली, पण याच्या अगोदर कोणीतरी मांडणी करून ठेवली होती, भूमिपूजन झालेलं होतं. हो, एवढी मानावी लागते. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी तो पाया रचला. आणि वेदशास्त्र पुराणाधिकाने अगोदर परिश्रम एक प्रकारचे घेतलेले होते. आणि तेव्हा कुठपर्यंत इमारत आली, कुठपर्यंत. क्षमा मागून सोडतो, थोडा तो शास्त्रीयच विषय येणार आहे, सुलभ करण्याचा आणि तुमच्या माध्यमातून मी समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला समजण्याकरता बोलत नाही, तुमच्यामुळे मला समजेल म्हणून. तेव्हा पहिले जे प्रयत्न झाले कुठपर्यंत, धर्म, अर्थ आणि काम. धर्म, अर्थ आणि आपल्याकडे किती पुरुषार्थ आहेत? 4. त्यात ही जीवनाची इमारत बांधत असताना वेदाधिकानी, शास्त्राधिकानी, पुराधिकानी कुठपर्यंत आले? धर्म, अर्थ आणि 3 पुरुषार्थ. त्या वेदाचा जो उपनिषद नावाचा भाग आहे, वेदांत ज्याला आपण म्हणतो, त्याने मोक्ष नावाचा पुरुषार्थ तयार केला. 4था पुरुषार्थ ती इमारत त्यांनी बांधली. हा गाभारा तयार झाला. विठ्ठला आणि धर्म, अर्थ आणि काम 3 पुरुषार्थाचा अर्थ लक्षात येईल ना, पण चालायला तो वेळ जाईल. मला प्रत्येकाने आपापल्या कर्तव्यानुसार जीवन जगणं हा धर्म आहे. पत्नीचा धर्म आहे, पतीचा धर्म आहे, दोघांच्या करता पुत्र धर्म आहे. पिता आणि माता यांच्या दृष्टीनं मला वाटतं पुत्राच्या दृष्टीनं त्यांचाही धर्म आहे.
मुलं नुसती जन्म देऊन सोडून देता येणार नाही. त्यांना शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तीनदा आपल्या गुटक्याची पुडी आणायला त्यांनाच सांगितलं पाहिजे. मी जरा मुद्दाम शब्द उच्चारला. मुलं बिघडायला कारणीभूत घरची संस्कृतीच होते. विठ्ठला विठ्ठला त्याला जर गुटक्याची पुढे तुम्ही आणि ही पुढे घेऊन हे आणून करून ते एकदा आणि दोनदा आणि ते पूर्वी आणि अजूनही आपल्या मराठवाड्यामध्ये तर विड्याचं प्रमाण काही कमी नाही. विड्या पिण्याचं तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रभर मला फिरायचा, सीमावर्ती प्रांतात जाण्याचा प्रसंग येतो. त्या अन्य विभागात मी विड्या बांधण्याचे कारखाने पाहतो. विड्या पिणारे दिसतच नाही. तिकडचे लोक विड्या बांधून घरं बांधतात. मराठवाड्यातली माणसं विड्या पिऊन घरं विकतात. तेवढा फरक कमीच नाही. आणि मग ती सारखं विडी पित असल्यामुळे ते त्या लेकरांना सुद्धा वाटतं की बापाच्या तोंडात काय आहे. मग त्याला सुद्धा वाटतं तुका म्हणे येथे काहीतरी आहे. ज्या अर्थी हे रात्रंदिवस पित आहे त्या अर्थी याच्यात काहीतरी आहे. आणि मग त्याने जर कदाचित प्रयत्नच केला, आता त्याला चांगल्या वेळा कुठून मिळायचे ते सुरुवात सडकेवर रस्त्यावर पडलेल्या विडीपासून करतात. पडलेली कोणीतरी पिऊन टाकलेली ती उचलत, ती पेटवत. ती पेटवत असताना पेटून पिताना कदाचित बापाचं लक्ष गेलं. मग बाप त्याला ओरडतो, तुझं काय हे वय आहे का, या वयात विडी प्यायची असते का, म्हणजे मोठं झाल्यावर नक्कीच प्यायची असते हे तो ठरवतो. या वयात प्यायची असते, या वयात विडी पितो. आणि अशा त्याला शिव्या आसडता 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 रागवून त्याला तुझी ही घे विडी आण पेटून. त्यालाच बोलला, पिऊ नको म्हणून त्याला सांगितलं. पेटवायला कोणाला सांगितली? त्याला वाटलं मला एवढं बोलले आणि शेवटी पेटवायला मला सांगितलं. मग तो वडिलाकडे जाईपर्यंत कुठेतरी तोच सुरुवात करतो. अशा करता मी बोलत होतो धर्म पदावर सगळ्यांना धर्म आहे. आपला धर्म आपण जाणला पाहिजे. मग समाज उत्कर्षाला वेळ लागायची नाही. धर्माच्या गोष्टी करतो पण आपल्याला नक्की माहिती जो दुसऱ्याला सांगायचा असतो तो धर्म आपण ठरवून टाकतो. दुसऱ्या आईबापाने मुलाला सांगायचं, मुलाने वाटलं तर आईबापाला सांगायचं, कोणी दुसऱ्याला सांगत राहणं त्याला आम्ही धर्म म्हणतो. आपणच आचरायचा असतो तो धर्म, अशी धर्माची आचार प्रथमो धर्म. बोलून नाही समाज सुधारणार, करून सुधारतो. विठ्ठला विठ्ठला तो धर्म. मग त्याच्यात बरेचसे प्रकार आहेत. त्यानंतर धर्माने जर वागला तर लक्ष्मी दूर नाही, लक्ष्मी येतेच. लक्ष्मी एकदा धर्माने व्यासांनी वर हात करून सांगितलं जगाला, 2 हात वर केले, ऊर्ध्वबाहु विरोमेश नच कश्चित शृणोति मे. मी 2 हात वर करून सांगतो ते लोक माझं ऐकत नाही. धर्मात अर्थस्य कामस्य सधर्म किन्न सेव्यते. अरे धर्मानेच पैसाही पाहिजे तेवढा घ्या आणि पैसा आला तर विलास कामोपभोगही घ्या. आपण ते 2 अपेक्षा करतो पण धर्मा वाचून धर्म सोडला तरच पुढचे पुरुषार्थ मिळतील असा आपला निर्णय आता झाला. धर्माने वागलो तर काहीच मिळायचं नाही असं आपण म्हणून बसलो. पण अधर्माने मिळालेली संपत्ती आणि काम हे समाधानाकडे नेणार नाही. येतो धर्मस्त तो जय. उशीर आहे, उशीर नाही. पितृधर्माचं आचरण करताना 14 वर्षाचा वनवास रामप्रभूने केला. पण रामप्रभूला जे राज्य मिळालं ते आतापर्यंत आहे. आतापर्यंत अजूनही राम राजाच आहे. विठ्ठला आणि जो
अधर्माने राजा होऊ पाहतो तो राजा म्हणेपर्यंतही राहणं कठीण आहे. विठ्ठला विठ्ठला. मला वाटतं राजा याच्यातला दुसरा जा रापासून ज्यापर्यंत येईपर्यंत जा सत्तेवरून बाजूला जा. विठ्ठला विठ्ठला. मला चिंतन सांगायचं होतं इथे की धर्म अर्थाने काम हे तीन पुरुषार्थाची इमारत वेदाने बांधली. वेदातच हे नियम आहे, शास्त्रात हे नियम आहे. आता आपण तिकडे न पाहता आपल्या गाड्या सुटलेल्या आहेत. पण यानंतर वेदांताने उपनिषदाने मुक्तीचा मार्ग सांगितला. मुक्ती मार्ग तमेव विदित्व अतिमृत्युमेति नान्य पंथा विद्यते अयनाय. विठ्ठला विठ्ठला. विदित सत्यमस्ति न चेति हा विधिर्महति विनष्टि. भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यस्मालोकादमृता भवन्ति. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानाने हा मोक्ष प्राप्त होतो असा चौथा पुरुषार्थ वेदांताने. हे कर्माचं काम होतं आतापर्यंत, हे कष्टाचं काम होतं आतापर्यंत. पण मुक्तिरूप चौथा पुरुषार्थ उपनिषद नाम वेदांताने दिला ही गोष्ट खरी आहे. पण मुक्तीवरचा जो भक्तिरूप पंचम पुरुषार्थ हा तोपर्यंत मिळाला नव्हता. भागवत धर्म मंदिराची इमारत त्यांनी उभारली नाही. ह्या चार पुरुषार्थाच्या नंतर चहू पुरुषार्था श्री भक्ती जैशी या भक्तीचा कळस आणि मंदिर बांधण्याकरता संत कृपा झाली. अर्थात ही इमारत नंतर झाली आणि या इमारतीचं या भागवत धर्म मंदिर इमारतीचं वैशिष्ट्य असेल चार पुरुषार्थ अगोदर झालेच होते. राहिला होता पाचवा पुरुषार्थ. आणि पाचवा पुरुषार्थ याचा अर्थ असा मुक्तिरूप जो चौथा पुरुषार्थ आहे तो फक्त प्राप्तिरूप आहे. त्याची फक्त प्राप्ती होऊ शकते, त्याची अप्राप्तीही नाही आणि उपभोगही नाही. विठ्ठला असा गोड पुरुषार्थ आहे, वेगळा पुरुषार्थ. तो प्राप्त होण्यापूर्वी प्राप्त आहे. मुक्तिरूप पुरुषार्थ आत्मरूप पुरुषार्थ प्राप्तीच्या पूर्वी प्राप्त आहे. म्हणून वेदांताने शब्द दिला प्राप्ताची प्राप्ती. प्राप्ताची प्राप्ती जे अप्राप्त वस्तूची प्राप्ती हा शब्द असतो, पण इथे मात्र वेदांतामध्ये अप्राप्ताची नाही प्राप्ताची. कारण आपला प्राप्त जो परमात्मा तोच विसर पडला, त्याचाच विसर पडला. तो प्राप्तच आहे. हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा. शंकराचार्यांच्या भाषेत बोलू आत्मा तो सततम प्राप्तो य प्राप्तवत अविद्यया तन्नाशे प्राप्तवद भाती स्वकंठा भरणय्यता. विठ्ठला विठ्ठला. तो मोक्षरूप पुरुषार्थ आपल्या जवळच, पण आज्ञा विसर पडला. विसर पडला. नवीनच टेलरिंग काम करायला निघालेला मनुष्य आणि त्या टेलर लोकांना
आणि दुसऱ्या काय लाकडी काम सुतार मंडळींना मला वाटतं पेन्सिल नावाची वस्तू सतत पाहिजे मापा करता, आणि त्यांना ती अखंड हातात म्हणजे जवळ लागते म्हणून ब्रह्मदेवाने ती ठेवण्याकरता एक स्वतंत्र ठिकाण तयार केलंय. कोणतं ठिकाण आहे ते? ती व्यवस्था ब्रह्मदेवाच्या लक्षात होती, यांना पाहिजे तिथे. आता हे नौखं टेलर, त्याला कल्पना नाही, त्याने हातात घेतली पेन्सिल आणि कोणाच तरी कोणत्याने आपल्या कानात दिली ती ठेवून. थोड्या वेळाने गिऱ्हाईक आलं, कपडे टाकायचे आणि मग त्याने पेन्सिल बघायला सुरुवात केली. खुर्चीवर आहे का, खाली आहे का, इथे आहे, ड्रायव्हर मध्ये आहे का, चे पूर्ण घरात सापडे ना म्हणजे दुकानामध्ये. त्यामुळे हे टेलर साहेब घरी गेले. घर दुसऱ्या गल्लीत होतं, मेन रोडला तिकडे गेवरायचे. तिथे मुलांना वाटलं दादा हे मधूनच घरी कसे आले, एरवी संध्याकाळी येणार आहे. पण ते दादा कसे आले, दादा कसे आले, तर हे चक्रात होतो थोडस पेन्सिल आणि असं म्हणतात आवेळी मनुष्य घरी आला तर बहुतेक मुलांनी त्याच्या समोर जाऊ नये, तिकडे त्याचा ताळा बिघडलेला असतो तर तो मुलावर निघण्याचा संभव असतो कदाचित. मध्ये मध्ये येता म्हटलं दोन दोन थापडा मुलांनाच लागावण्याचा. विनाक्रम मध्ये येता मी कशातून तुम्ही काय करता. मुलं म्हटलं बाबा झालं काय, पण झालं काय म्हणजे पेन्सिल बघतो. आता याने हे सांगता सांगता मुलाचं लक्ष याच्या कानाकडे गेलं. लहान लेकर आधी फार हुशार आई बापापेक्षा. आई बापाला तो टीव्ही लावता आणि बंद करता येत नाही. ही मुलं त्याच्या आत शिरून बाहेर येत असतात. बाबा ती पेन्सिल तुमच्या कानाला, लगेच हात लावला काय, बरं झालं सापडली, आणि तुम्ही सांगितलं नसतं तर माझा दिवस फुकट गेला असता तो म्हणतो. आता ही पेन्सिल त्याला सापडली, नसलेली अप्राप्त सापडली का प्राप्त तीच सापडली, जी प्राप्त होती तीच. तसा मोक्ष म्हणजे अप्राप्त जो हृदयस्थ आत्मा त्याचीच प्राप्ती. गुरुकृपेने होते, शास्त्राने होते, साधनेने होते. हा मोक्ष जरी प्राप्त झाला तर प्राप्त वस्तूचा उपभोग पाहिजे ना. शेतातून घरामध्ये गहू यावेत का खाता यावेत, काय करता यावं, खाल्ली पाहिजे. गव्हाची पोतीच्या पोती लागलेली असते आणि नाना प्रकारचे आजार, त्यातल्यात श्रीमंती आणि आजार काय नातं काही कळतच नाही. बहुतेक माणसं पैशाने जशी श्रीमंत असतात तशी रोगाने सुद्धा श्रीमंत असतात. घर भरलंय पण तोंड भरले, घर भरलं तोंड. तसं मुक्ती मिळवणारी माणसं सुद्धा भक्ती करत नसेल तर मुक्तीमुळे त्यांचं घर भरलं पण प्रभू प्रेम नसल्यामुळे तोंड धरलंय. मुक्तीवरील पंचम पुरुषार्थाची शिडी अथवा पाया हाय माझे मनीची आवड. मुक्त पुरुषाला काय जयाने घातली मुक्तीची गावादी असा अधिकार, पण गरज आणि आवड पंढरपूरला मी खांद्यावर पताका घेऊन जाईल. हा भक्तीचा. पंढरपूरला जाणारा वारकरी तो पंढरपूरला आणि पांडुरंगाकडे जातो, थोडस असं नाही. तो आपण स्वतः आपल्याकडे जातो. विठ्ठला विठ्ठला आपलीच आपणास भेट व्हावी.
दोन्ही एक आहे. जो विटेवर उभा आहे आणि जो वाट चालतो आहे ते दोन्ही एक आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून तर जेवढे सोहळे विटेवर उभा असलेल्याचे होतात तेवढे सोहळे वाटेवर चालणाऱ्याचे. वाटेवर चालणाऱ्याचे तेवढे सोहळे होतात. वीट आणि वाट हे एक आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं अद्वैतात द्वैत कल्पून याला उपभोग आनंद भोगायचा आहे. आता मुक्तीवरचा आनंद भोगणं, प्राप्तीचा आनंद भोगणं. मग अशी म्हटल्याप्रमाणे गहू, त्या गहू मिळावेत आणि त्याचा आनंद घेता यावं असं आपल्याकडे म्हणे ना. एक गहू प्रकार, नुसती पोळी नाही, पोळीही, सांजाही, रवाही, पुऱ्याही, आणखी काय त्या उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या शेवायाही. तो एक चांगला माल असतो. तो ते धन जावयाचं असतं. भलत्या सत्याच्या ताटात ते येणार नाही. विठ्ठला त्याच्याकरता कुणी भारे अधिकारी त्याशी हरी दिली. शेवाया सुद्धा त्या गव्हाच्याच. आणि अजून एक गमतीचा पदार्थ आहे त्या गव्हाचा उन्हाळ्यात होणार. कोणता म्हणतात तो? कुरडई. पक्वान्नात पक्वान्न ती कुरडई, वाद्यात वाद्यात तडमताशा. आणि वाहनात वाहन फटफटी. या तिन्हीचा शोध कोणी लावला याचा अजून शोध लागलेला. कठीण अवस्था. ती वाद्यात वाद्यात तडमताशा. एकच वाद्य आणि काड्या किती? दोन. वाजवणारे किती? एक सुद्धा नाही. अशी एवढी सामग्री. पण कडकड धडधड कडकड सगळ्या गेवराईचं डोकं उठवल्याशिवाय एकच वाद्य. आवाज न येण्याचं काय घेता असं वाटतं. तशी ही कुरडई सुद्धा मोठी गमतीची. तशी तिला चव काहीच नाही. कोणी हातवर कसं ती गोड का तिखट का तुरट का आंबट, नेमकी चव काय? काही नाही. परस्पर दाता आदळ होय खाता. दाताचा करून 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 संगीत जेवण. संगीत जेवणाचा फायदा याहून दुसरा फायदा. बरं अडचण आहे कशी? या माता मावल्या कदाचित मोठ्या वाड्यामध्ये स्वयंपाक पाहुण्याचा करायचा, मर्यादित करायचा, गुपचूप करायचा प्रयत्न करतात. सगळे पदार्थ गुपचूप करता येतात. पण कुरडी जर तळायला घेतली तर ती गुपचूप होते का? छेचित ती कढईत टाकली की तड 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 तड. शेजाऱ्यांना नक्की वाटतं तुका म्हणे येते काहीतरी. आणि वाढायला जर घेतली पाहुण्यांना जेवणामध्ये तर सगळे पक्वान्न खाली. हिला स्वतंत्र जागा राहतच नाही. सगळे पदार्थ खाली. ही एकटी सगळ्या पदार्थाच्या वर सोनिया गांधी. अशी ही तिची अवस्था. आणि करायला किती अडचणीच. गव्हाचे सगळे पदार्थ त्याचे त्या दिवशी एका दिवसात होतात. तुम्ही सांगा ना, कुरडी एका दिवसात होते का? तो 7 दिवसाचा सप्ताहाच असतो घरामध्ये. बरं मी सप्ताह एवढा करता म्हटलो की ज्या घरी बाईंनी करायचं त्या बाईकडून जमत नाही. ते तिला प्रसिद्ध कीर्तनकार बोलवावं लागतो. एकटीला जमत नाही. पुन्हा टाळकरी पखवाटी सगळेच लागतात त्याला. एकट्या कोणाकडून कुरडई होत नाही. एक गहू प्रकार बहु. तशी एकच परमात्मा वस्तू कधी कानाच्या श्रवणाने उपभोगायची, कधी वाणीच्या बोलण्याने भोगायची, कधी हाताच्या सेवेने भोगायची, कधी दास्यत्वाने, कधी पूजेने. नवविधा भक्ती प्रकार बहु. विठ्ठला मुक्तीवरच्या भक्तीचा आणि सर्वांना साधणारा शक्य असलेला पाया ज्ञानदेवे रचला पाया. पण याचा जरी पाया रचला तरी प्रत्यक्ष भजन करणारे कोण? भजन करा
तुका झालाशे कळस भजन करा सावध. विठ्ठला विठ्ठला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हे भजन करा असा हा जो नामस्मरण भजनाचा जो मार्ग आहे त्याला वेदांतामध्ये ज्ञान आणि ज्ञानानंतरचं नाम आहे. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती. दोन गोष्टी ज्ञानोबा तुकाराम हा जो महामंत्र आहे महाराष्ट्राचा ज्ञानोबा हे ज्ञान आहे तर तुकोबा प्रत्यक्ष नाम आहे. तुकोबा नाम आहे म्हणून ज्ञानोबा तुकोबा हे जे नुसतं संतांच्या नावाचं भजन नाही हे साधनेचं भजन आहे. ज्ञान आणि प्रेम ज्ञान आणि नाम ज्ञान आणि भक्ती हो भक्तीचं द्योतक तुकोबा आहे ज्ञानाचं द्योतक ज्ञानोबा असं द्योतक आहे. म्हणून पाया ज्ञानोबाराय तर कळस जगद्गुरु तुकोबाराय झाले आणि त्या तुकोबारायांनी कळसाला मानवंदना दिली. जयाची हे द्वारी सोन्याचा किंवा करील ते काय नोये महाराज परिपाहे बीज शुद्ध ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्ञानोबारायला मानवंदना देतात. कळस पायाचं वंदन करतो आणि पाया कळसाकडे लक्ष ठेवतो. तुका महा श्रेष्ठ प्रिया महा थोर तुका महा श्रेष्ठ प्रिया महा तुका सर्व श्रेष्ठ प्रिया महा थोर जो का अवतार नामयाचा हे उद्गार ज्ञानोबारायचे तुकोबाराय करतात. रामेश्वर भट्टांना सांगितलेले की तुला त्यांना शरण गेलं पाहिजे. असे कळस आणि पाया यांचा समन्वय आहे यांचं संघटन आहे यांचं एकीकरण आहे आणि म्हणून ज्ञानोबा तुकाराम ही महाराष्ट्राची अजर अमर अखंड अद्भुत अद्वितीय अशी संपत्ती आहे.